नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आषाढी वारीच्या निमित्तानं आपण संतांची वचनं, संतांनी आपल्या अभंगांमधून जातीव्यवस्था असेल, अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातली दिलेली काही संदर्भ असतील, ह्या संदर्भाला आपण विसरून सगळं काही करतोय. मात्र संतांनी जो मार्ग, एक दिशा दाखवून दिलेली आहे, त्याच्याकडे नेमकं आपण का दुर्लक्ष करतोय? ते जर विचार, संतांनी सांगितलेले सगळे आचार आज या क्षणाला आपण अंमलात आणले तर आपल्या भोवती निर्माण होणारं वेगळ्या अंधश्रद्धेचं जे जाळं आहे ते कधीच आपल्याला चिकटणार नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची एक वेगळी दिशा, एक नजर, एक दृष्टी आपल्याला मिळू शकते. या सगळ्या गोष्टी संतांच्या वचनांसह, संतांच्या काही अभंगातल्या संदर्भासह आपल्याला समजावून सांगणार आहेत. श्याम मानव सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. ज्या प्रकारे आपण बघतोय की गेल्या वारीच्या वेळेला 2 वर्षापूर्वी जादूटोणाविरुद्ध एक चर्चेला आलेलं होतं आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की संतांच्या विचारांच्या विरोधात कुठेतरी हे सगळं आहे, पण प्रत्यक्ष पाहता संतांनी जे सांगितलं आहे त्याला अनुसरूनच या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. पहिल्या या भागात आपण कुठल्या संतांविषयी आणि त्या संदर्भाविषयी आपण बोलणार आहोत? सगळ्यात पहिले आपण लक्षात घेऊया की महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा आपण ज्याला म्हणतो तो महाराष्ट्र राज्याने केलेला कायदा आहे. हा 2013 साली डिसेंबर महिन्यामध्ये झाला. गेल्या 700 वर्षांपासून संत ज्ञानेश्वरांपासून, संत ज्ञानेश्वर आहे, संत नामदेव आहे, संत एकनाथ आहे, संत तुकाराम आहे, इथपासून तर अगदी गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांपर्यंत ही जी संत परंपरा येते आहे, ज्याला वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणतात किंवा भागवत धर्माची परंपरा म्हणतात, यांनीही अत्यंत सुंदररित्या महाराष्ट्राचं प्रबोधन केलेलं आहे, पुरोगामी विचार मांडलेले आहे आणि प्रामुख्यानं अंधश्रद्धा दूर करण्याचं काम आपल्या अभंगांच्या माध्यमातून आणि आपल्या या चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी बनवू शकलेला आहे. मला एक फायदा मिळाला की मी वारकरी घरामध्ये वाढलो, वारकरी संप्रदायाच्या घरामध्येच वाढलो. माझे वडील अत्यंत, वडील काय, आजोबा काय, आजी काय, सगळेच्या सगळे हे वारकरी संप्रदायातले होते. वडिलांचा ज्ञानेश्वरी आणि तुकारामाच्या गाथीचा अतिशय सुंदर अभ्यास होता, त्यावर ते निरूपण करत असत, लोकांना समजावून सांगत असत. त्यामुळे एका बाजूनं लहानपणापासून हे मला माहीत होतं की संत परंपरेने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण जेव्हा मी या चळवळीला सुरुवात करणार होतो त्याच काळामध्ये मला गाडगे महाराज वेगळ्या पद्धतीनं समजून घेता आले. त्यामुळे गेले 33 वर्ष संत ज्ञानेश्वरांपासून तर अगदी तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांपर्यंतची ही परंपरा, त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचे विचार मी सातत्यानं मांडत आलेलो आहे. सर, ही भूमिका तर तुम्ही स्पष्ट केली आत्ता, पण सर संत ज्ञानेश्वरांच्या विषयी जर आपण खास करून या भागामध्ये बोलायचं झालं तर ज्ञानेश्वरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, जे समाजाच्या प्रती सांगितलेल्या असतील, जाती व्यवस्था निर्मूलनाच्या संदर्भात सांगितलेल्या असतील, याविषयी तुम्ही काय सांगाल? नेहमी भागवत धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, तुका चढविला असे कळस असं म्हटलं जातं. ज्ञानदेवांचं मूळ या वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी रचला, पण मुळामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये रचला हे आपण आधी समजून घेतलं तर मला वाटतं त्यांच्या कामाचं महत्त्व आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात येईल. त्या काळामध्ये प्रामुख्यानं संपूर्ण भारतभर चातुर्वर्ण्याची परंपरा रुजलेली होती आणि त्याचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालेलं होतं. अशा काळामध्ये 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. संत ज्ञानेश्वर मुळामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले. ब्राह्मण कुटुंबामध्ये ते जन्माला आले, पण त्यांना प्रचंड छळ सोसावा लागला. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की वेगवेगळ्या देवांमध्ये माणसं विखुरलेली होती आणि हे देव त्यांना शिक्षा देणारे होते. भीतीपोटी देव, भीतीपोटी मग अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जात असत, उपासना पद्धती वापरल्या जात असत, स्वतःच्या शरीराला त्रास देऊन काही पद्धती वापरल्या जात असत आणि देव हा भीतीचा सुद्धा विषय होता. देव शिक्षा देतो या पद्धतीची कल्पना होती. एका बाजूनं ही समाजातली जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी किंवा त्याचा दाह कमी करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूनं सर्वसामान्य माणसांना संघटित करण्यासाठी वारकरी संप्रदायानं जर सगळ्यात मोठं कोणतं काम केलं असेल तर सर्वसामान्याचा एक देव निर्माण केला, त्याचं नाव पांडुरंग. पांडुरंगांचं अस्तित्व ऑलरेडी होतं, त्यांना मानणारे काही लोक होते, पण वेगवेगळे पंथ त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होते. त्या सगळ्या पंथांची मोड बांधली आणि एक नवा पांडुरंग असा निर्माण केला की जो माणसांचा सखा आहे, जो माणसांवर प्रेम करतो, जो माणसांना मदत करतो, आपल्या भक्तांवर कधी रागवत नाही, भक्तांना कधी शिक्षा देत नाही.
या पद्धतीचा एक नवा माणसाचा सखा असणारा देव संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या नामदेवांपासून येणाऱ्या सगळ्या संत परंपरेने निर्माण केला. हे सगळ्यात मोठं त्यांचं योगदान होतं. आता एवढं मोठं योगदान देणारे संत ज्ञानेश्वर, पण यांच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे अलीकडच्या काळामध्ये चमत्कार वगैरे बोलले जातात. मी लहानपणापासून ऐकत आलो की संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला, ज्ञानेश्वरांनी रेडेमुखी वेद बोलविले, ज्ञानेश्वरांनी खरं म्हणजे स्वतःच्या पाठीवर मांडे भाजलेत. या पद्धतीचे चमत्कार मीही लहानपणापासून ऐकत आलो. मला असं वाटायचं की ज्ञानेश्वरांच्याबद्दल हे सगळे चमत्कार जे बोलले जातात याचा अर्थ कुठेतरी ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरांचे जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, अमृतानुभव असेल किंवा हरिपाठ किंवा अभंगसुद्धा म्हणतात, हे जे काही ग्रंथसंपदा त्यांची उपलब्ध आहे त्यामध्ये कुठेही काही प्रक्षिप्त झालं नाही असं मानलं जातं. सगळेच्या सगळे अभ्यासक असं मानतात. बरं, चमत्काराचं समर्थन करणारा, या पद्धतीचे चमत्कार करता येतात याला मान्यता असणारा एखादा अभंग, एखादी ओवी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवली का, याचंही उत्तर नाही असं आहे. या उलट ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योग करून किंवा याग करून किंवा योग म्हणजे योगासोबत चालणाऱ्या प्रक्रिया म्हणजे याग, योग करून किंवा योगासोबत चालणाऱ्या कोणत्याही प्रक्रिया करून, कोणतेही विधी करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य कुणालाही प्राप्त होत नाही. ही वायाची उपाधी आहे, हे दंभधर्म आहे, ह्या खोट्या पदव्या आहे, हा खरं म्हणजे खोटा धर्म आहे असं संत ज्ञानेश्वरांनी जाहीररित्या आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वराच्या त्या ओवीचा संदर्भ दिला की सिद्धी प्राप्त कोणाला अशी सहजासहजी योग याग करून होणार नाही आणि जे काही असं झालं असं म्हणतात हे सगळं दांभिकपणा आहे. तर चमत्काराच्या रूपाने आता तुम्ही काही मुद्दे उपस्थित केले, तर चमत्कार नेमके काय असतात? आता पाहूया आपण की लहानपणापासून भारतीय समाजामध्ये माणूस वाढत असताना, म्हणजे एवढं संप्रदायांनी, वारकरी संप्रदायांनी एवढं काम केल्यानंतर सुद्धा, फुले शाहू आंबेडकरांची ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजलेली असताना सुद्धा सर्वसामान्य माणसावर आजही जो संस्कार होतो तो त्या धार्मिक संस्कारांमधून एक संस्कार येतो की प्रत्येक माणसामध्ये देव बनण्याची क्षमता आहे. संत तुकारामांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. आता देव बनण्याची क्षमता आहे याचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. म्हणजे कल्पना अशी आहे की तुम्ही कोणतंही माध्यम वापरा देवप्राप्तीचं, प्रार्थनेचं माध्यम असेल, अभंगाचं माध्यम असेल, कीर्तनाचं माध्यम असेल किंवा मेडिटेशनचं माध्यम असेल किंवा कोणत्याही प्रकारची उपासना करण्याचं, तप करण्याचं माध्यम असेल, या कोणत्याही माध्यमातून देवप्राप्ती करत असताना मधल्या टप्प्यामध्ये माणसाला सिद्धी प्राप्त होते. आणि ज्याला सिद्धी प्राप्त होते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. या पद्धतीची समजूत भारतामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेली असते. आता ज्या विदर्भामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या विदर्भामध्ये तुकडोजी महाराजांचं काम, गाडगे महाराजांचं काम एवढं प्रखर, विचारवंत, खरे म्हणजे हे संत याच्या चमत्काराच्या विरोधातले हे झालेलं असताना सुद्धा अनेक चमत्कार करणारे बाबा मी लहानपणापासून पाहत आलो. महाराष्ट्रामध्ये एक गुलाब बाबा होते, ते हवेमध्ये हात फिरवायचे, कधी हवेमधनं विभूती निर्माण करायचे, हवेमध्ये हात निर्माण करायचे, कधी कधी ते गुलाबाचं फूल निर्माण करायचे. त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर ते कधीही पेट्रोल पंपावर जात नसे. एखाद्या भक्ताला सांगायचे, जा रे घेऊन ये रे बादलीभर पाणी. त्या बादलीभर पाण्यामध्ये बोट बुडवलं की त्याचं रूपांतर डिझेलमध्ये, पेट्रोलमध्ये होत असे. या पद्धतीचे अफवा किंवा महाराष्ट्रभरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गाजलेले सत्यसाई बाबा हवेमध्ये हात फिरवला की ते सोन्याची चेन निर्माण करत असत, कधी अंगठी निर्माण करत असत, कधी विभूती निर्माण करत असत. आपल्या देशातले 2 पंतप्रधान त्यांच्या भेटीला गेले. पंतप्रधान या नात्यानं ज्यावेळेस पंतप्रधानांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, दोन्ही पंतप्रधानांच्या वेळेस हा चमत्कार घडला. त्यावेळेस त्यांचा हात आधी आशीर्वाद देण्याकरता असाच वर होता. ज्यावेळेस पंतप्रधानांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेस त्यांना आशीर्वाद देण्याकरता त्यांचा हात खाली गेला आणि खाली गेलेल्या हातामधनं या पद्धतीची चेन त्यांनी निर्माण केली. ती चेन आपल्या पंतप्रधानांना देण्यात आली, त्यांनी भक्तिभावानं आपल्या गळ्यामध्ये घातली. आता ही चेन कशी निर्माण होते? ही सिद्धीनं निर्माण होते का? सिद्धीनं वगैरे काही निर्माण होत नाही, ह्या क्लुप्त्या आहेत. आधीपासून माझ्या या बाहीमध्ये ही चेन दडवून ठेवलेली आहे. ज्या वेळेस हात खाली जातो त्यावेळेस ही चेन घसरत घसरत येते.
माझ्या हातामध्ये येते आणि या पद्धतीनं ही सोन्याची चेन निर्माण करता येते. सर, याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की मुळात असं म्हटलं जातं की वारकरी संप्रदाय हा चमत्कारावरती आधारलेला कधीच नाही आहे, जसं तुम्ही काही संदर्भ सांगितले. पण मग वारकरी संप्रदायामध्ये हे चमत्कार झाले हे सांगितलं का जातं? त्याचं कारण असं आहे की खरं म्हणजे तुम्ही पाहाल तर या वारकरी संप्रदायाच्या साहित्यामध्ये कुठेही या चमत्कारांचा उल्लेख तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये मिळत नाही. 16व्या-17व्या शतकानंतर तुम्हाला या पद्धतीची चरित्र लिहिण्यात आली संतांची आणि त्यामध्ये जवळपास सगळ्याच संतांच्या नावावर चमत्कार टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे जे प्रखर विरोधात होते या चमत्कारांच्या त्या तुकाराम महाराजांच्याही नावावर टाकण्यात आलेले. गाडगे महाराज ज्यांचं चरित्रच प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं, तर एका उमाळे गुरुजी नावाच्या माणसाने त्यांच्या नावावर कसे चमत्कार लिहिले तेही मी या सगळ्या विवेचनामध्ये सांगणारच आहे पुढच्या टप्प्यामध्ये. पण हे चमत्कार कसे पसरतात? एक महिपती बुवा, आता हे जे महिपती नावाचे एक मोठे खरं म्हणजे ज्यांना आपण असं म्हणूया महिपती बुवा हे एक संत कवी असं म्हटलं जातं त्यांना. ताहराबादकर असं त्यांचं नाव. साधारणतः 17व्या शतकामध्ये 16व्या शतकाच्या नंतर त्यांनी जे काही चरित्र लिहिलं त्यामध्ये या पद्धतीचे उल्लेख आले. त्यामध्ये ज्ञानोबाने रेडेमुखी वेद बोलविले या पद्धतीचा अभंग आलेला आहे. त्या काळामध्ये संस्कृत वाचण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नव्हता, शिक्षणाचाच अधिकार नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धी या अर्थानं त्याचं डोकं जवळपास रिकामं असेल आणि त्यामुळे असा जो माणूस आहे जो बुद्धिहीन माणूस मानला जातो, ज्याला शिक्षण नाही आहे, कोणत्याही पद्धतीची विद्वत्ता नाही आहे, त्याला रेडा म्हणण्याचा प्रघात होता. रेडा असा शब्द वापरला जात असे. जसं तुम्हाला सगळ्या संत साहित्यामध्ये स्त्रियांकरता रांडा शब्द आलेला आहे. तुकारामांनी वापरला, संत ज्ञानेश्वरांनी वापरला, नामदेवांनी वापरला रांडा शब्द. आता रांडा हा शब्द आजच्या काळात जर आपण स्त्रीकरता वापरला तर त्याला वाईट अर्थ आहे, पण त्या काळात तो नव्हता. रांडा हा शब्द स्त्रियांकरता वापरला जात होता. त्याच पद्धतीनं रेडा हा शब्द ज्या माणसांना बुद्धी नाही अशा लोकांकरता वापरला जात असे. आणि ज्यावेळेस हा महिपतीसारखा कवी पाहत होता समाजामध्ये की संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, मग त्या हरिपाठामधल्या असतील, त्यांच्या अभंगामधल्या असतील किंवा त्यांच्या इतर साहित्यामधल्या असतील, त्या ओव्या गावोगावचे लोक म्हणत होते. जो शेतामध्ये काम करणारा मजूर आहे तो काकड आरतीला हरिपाठ म्हणत असे. जात्यावर दळण दळणारी जी बाई आहे ती बाई पण या पद्धतीच्या ओव्या म्हणत असे. हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनीच म्हणून ठेवलं की वेदांचं ज्ञान मी या ज्ञानेश्वरीमध्ये आणलेलं आहे, प्राकृत भाषेमध्ये, सामान्य माणसांच्या मराठी भाषेमध्ये. त्यामुळे स्वाभाविकच रेडेमुखी वेद बोलविले याचा अर्थ सर्वसामान्य माणसं जी आहेत त्यांच्या तोंडातनं ज्ञानेश्वरांनी आता वेद म्हणवलेले आहेत. बरोबर आहे की ज्ञानेश्वरांनी हे सगळ्या अर्थाने सगळे पुढे मुद्दे मांडलेले आहेत. जसं तुम्ही ओव्यांवरचा उल्लेख केला, हरिपाठाचा जर उल्लेख खास करून जर आपण त्याच्याविषयी बोलायचं झालं तर हरिपाठाचा उल्लेख हा रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. हरिपाठातले प्रत्येक ओवी आज आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो याच्याशी समर्पित आहे आणि जे सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचली त्याचा संदर्भ काय सांगाल? बेसिकली आपण त्या संदर्भामध्ये पोचत असतानाच मला वाटतं सगळ्यात मोठं संत ज्ञानेश्वरांचं त्या काळातलं बंड जे होतं ते जाती व्यवस्थेमधला दाह कमी करण्याचं. हरिपाठाच्या माध्यमातून ते आलेलं आहे. सर्वसामान्य माणसांना, सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांनी ओढूनच घेतलं, कारण जीवनाचं ज्ञानच त्यांनी दिलेलं आहे. देव त्यांना प्रेमाचा विषय बनवून ठेवला. जाती व्यवस्था दूर करण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची रूपकं वापरली. त्यातलं एक ज्ञानेश्वरीचं रूपक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. का खैरचंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे, का खैरचंदन काष्ठे हे विवंचना तवची घटे, जव नेद्यपती एकावटे अग्नी माझी. म्हणजे तुम्हाला जी वेगवेगळे वृक्ष दिसतात, खैराचं आहे, चंदनाचं आहे, इतर काष्ठ आहेत, वेगवेगळे वृक्ष तुम्हाला दिसतात. कुठपर्यंत दिसतात? जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत. आग लागल्यानंतर ते सगळे भस्मसात होतात आणि सगळेचे सगळे राखेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक दिसतात. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यादी इया. म्हणजे त्याच पद्धतीनं क्षत्रिय आहे, वैश्य आहे, स्त्रिया आहे, शूद्र आहे, अंत्यज आहे, हे सगळेच्या सगळे एक होऊन जातात भक्ती मार्गामध्ये. त्यांनी पांडुरंगांची भक्ती केल्यानंतर ते सगळे एक होतात. कशा पद्धतीनं एक होतात? जैसे लवणकण घातले सागरावरी, या पद्धतीनं ते एक होऊन जातात. म्हणजे
सागरामध्ये ज्या पद्धतीनं लवण मीठ मिसळलेलं असतं आणि ते वेगळं करता येत नाही, त्या पद्धतीनं या सगळ्या जाती जमाती एकत्र येऊन जातात. आता आपण दुसरा एक मुद्दा पाहूया. लोकांचा मंत्रांवर खूप विश्वास आहे. मंत्र, तंत्र, यंत्र यावर लोक प्रचंड विश्वास ठेवतात. खरं म्हणजे यज्ञसुद्धा मंत्राने पेटवला जातो. महाराष्ट्रातलीच नव्हे तर आपल्या भारतामध्ये गाजलेली घटना खूप मोठी. त्याला राष्ट्रपती उपस्थित होते. एक सदाचारी साईबाबा नावाच्या बाबाने मंत्रशक्तीने यज्ञ पेटवला. या सदाचारी साईबाबांनी मंत्रशक्तीने यज्ञ पेटवला याच्या बातम्या जगभर प्रसृत झाल्या. आता मंत्रानं खरंच यज्ञ पेटवता येतो का? आता मी या ठिकाणी हे जे आहे ते गाईचं तूप आहे. हे गाईचं स्पेशल तूप मी या कागदांवर टाकतो आणि प्रत्यक्षामध्ये काय घडतं ते आपण पाहूया. आता मी या तुपाचे काही थेंब या कागदावर टाकले. आता मी नेहमी गमतीनं म्हणत असतो की हा यज्ञ केव्हा पेटेल? जर आजूबाजूला एकही पापी माणूस नसेल तर. कारण हे बाबा लोक या पद्धतीची भाषा वापरतात. कारण जर कोणी आजूबाजूला पापी माणूस असेल तर त्या पापी माणसाच्या निगेटिव्ह वेव्हजमुळे या मंत्रशक्तीच्या वेव्हज जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि मग ते यज्ञ किंवा अशा गोष्टी पेटत नाही. पण आता पेटला याचा अर्थ आजूबाजूला कोणी पापी माणूस नाही. आता हा यज्ञ पेटला. आता एवढी जरी आग लागले तरी प्रचंड मोठा यज्ञ धडधडा पेटू शकतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता हा यज्ञ पेटला कसा? हे जे मी तुम्हाला सांगितलं हे अगदी तुपासारखाच पदार्थ आहे. तो असा बोटाने सुद्धा टाकता येईल असा पदार्थ आहे. याला ग्लिसरीन असं म्हणतात. हे ग्लिसरीन तुम्हाला कुठेही कोणत्याही केमिकलच्या दुकानामध्ये, मेडिकलच्या दुकानामध्ये मिळू शकतं. या कागदावर हे ग्लिसरीन टाकल्याने काही नाही होणार. पण या कागदामध्ये जर आधीपासून पोटॅशियम परमॅंगनेट ठेवलेलं असेल, ज्याला पोटॅश म्हणतो आपण, पूर्वी विहिरीमधल्या पाण्यातले किडे मारण्याकरता ते वापरलं जात असे, म्हणून ते इझिली अवेलेबल आहे कोणत्याही मेडिकलच्या दुकानामध्ये. त्यावर जर काही थेंब या पद्धतीचं ग्लिसरीन पडलं तर एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, म्हणजे उष्णता निर्माण होते. आणि उष्णता निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये जर आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ असतील तर ते पेट घेतात आणि या पद्धतीनं पाहिजे तेवढा मोठा यज्ञ धडधडा पेटू शकतो. ही सगळ्याची सुरुवात तुम्ही जसं म्हणता सर आपल्यापासून केली. बरोबर. आणि कुठल्याही बुवाबाजीच्या मागे न लागण्याची गरज नाही. देवाची पूजा तुम्ही करताय, बरोबर, त्या देवाला एकाग्रतेनं जपायला सुरुवात जर केली, जर एकाग्रतेनं प्रार्थना केली, एकाग्रतेनं तुम्ही प्रार्थना केली आणि त्यात स्वतःला पॉझिटिव्ह सजेशन्स दिल्या, माझं अभ्यासामध्ये मन एकाग्र होतं आहे, माझा अभ्यास नीट लक्षात राहतोय, त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. आणि हे या संत परंपरेनं नेमकं ओळखलं होतं. आणि म्हणून त्यांनी भजनाच्या परंपरा, कीर्तनाच्या परंपरा, ज्यामध्ये माणसाची एकाग्रता निर्माण होईल, तो तल्लीन होईल. हे सगळेच्या सगळे संत आणि त्यांचे वारकरी तल्लीन होऊन नाचतात. त्यामध्ये शारीरिक व्यायाम पण होतो आणि या एकाग्रतेनं घेतलेल्या पॉझिटिव्ह या सगळ्या सजेशन्सचे अतिशय सुंदर परिणाम होतात. हे सायन्स यामध्ये या लोकांनी वापरलं. या पद्धतीची मंत्रतंत्रांविषयी जी समाजामधली कल्पना आहे ती दूर करण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीच्या माध्यमातून केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? मंत्रची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे. मंत्रानं जर माणूस मेला असता तर शूर पुरुषानं आपल्या कमरेवर कट्यार कशासाठी बांधली असती? 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय की असं कोणालाही मारता बिरता येत नाही, नाही तर शूर पुरुषांना आपल्या कमरेवर कट्यार लावण्याची काही गरज लागली नसते. अगदी खरं आहे की अत्यंत सुंदर सगळी संदर्भ देऊन तुम्ही वर्णन संत ज्ञानेश्वरापासून केलेलं आहे. आणखी काही गोष्टी सरांकडनं आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण साहित्यातून आपल्याला काय प्रबोधन मिळालेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण कसं जगलं पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये एकाग्रतेला किती महत्त्व आहे आणि त्या एकाग्रतेतून आपल्यातली सकारात्मकता कशी वाढत जाते हे सरांनी आपल्याला सांगितलं. सर, या एपिसोडमध्ये इथंच आपण थांबूया. आणखी काही संतांविषयी आपण जाणून घेऊ. पहा फक्त ITN लोक.